पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हो तुम्ही इथे आहात। नमस्कार, मी शुभंकर तावडे तुम्हा सगळ्यांचं मनापासून उत्साहाने आणि फुल जोशात तुमचं स्वागत करतो। गाण्या ब्लॅक नॅचरल्स प्रस्तुत झी चित्रगौरव 2023 पूर्व रंगमध्ये को पावर्ड बाय माझा, माचो हिंट, स्वरमा मसाले आणि कॅडबरी बोर्नव्हिटा। स्पेशल पार्टनर्स विको विश्वसनीय आयुर्वेद, अनुरूप विवाह संस्था आणि यामाहा FZX। प्रोटेक्शन पार्टनर गुड नाईट लिक्विड, ज्वेलरी पार्टनर पूना गाडगीळ आणि सन्स, स्ट्रीमिंग पार्टनर झी5। तुम्हाला असं वाटलं असेल की माझी ही एवढी एक्साइटमेंट ही नेमकी कशासाठी आणि ह्या हँडसम लुक मागचं रहस्य काय? उत्तर सोपं आहे। हँडसम तर मी जन्मापासूनच होतो, पण ह्या एक्साइटमेंट मागचं कारण आहे की आजपासून बरोबर एका आठवड्यानंतर म्हणजे 26 मार्च 2023 रविवारी संध्याकाळी बरोबर 7 वाजता झी मराठीवर तुमचा आमचा लाडका सोहळा म्हणजेच झी चित्रगौरव 2023 येणार आहे। अरे जेवढी माझी उत्सुकता आहे तेवढी तुमची पण असेल आणि असणारच। अहो आपल्या लाडक्या झी चित्रगौरवचे हे 23वे वर्ष आहे आणि ही उत्सुकता फक्त आपल्यामध्येच नाही तर मराठी चित्रपट सृष्टीतले अनेक कलाकारांमध्ये सुद्धा आहे। म्हणजे कसं आहे मंडळी की वर्षभरात केलेल्या मेहनतीचं फळ आणि कष्टाचं चीज करण्यासाठी झी मराठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणार आहे आणि म्हणूनच डान्स, गाणी, स्किट्स अशा अनेक परफॉर्मन्सेसने ते तुमचं मनोरंजन करणार आहेत आणि हे परफॉर्मन्सेस एवढे जबरदस्त होणार आहेत की मला खात्री आहे की आपल्या सोहळ्याची चर्चा रंगणार आहे आणि बातमी गाजणार आहे। आणि एवढं मी बोलतोय आणि एवढी एक्साइटमेंट आहे माझी की तुमची सुद्धा उत्सुकता शिगेला पोचलेली असेल आणि हुरहुर वाढली असेल की आम्ही कधी आमच्या कलाकारांना भेटतोय। टेन्शन नॉट, शुभंकर तावडे इज हिअर। मी तुम्हाला या कलाकारांना भेटायला नेणारच आहे आणि त्यांच्या परफॉर्मन्स मधल्या काही गमती जमती तुम्हाला सांगणार आणि एक छोटी झलक सुद्धा दाखवणार आहे। तयार आहात ना? तर जाऊया थेट आणि घेऊया कलाकारांची भेट। वाजणार आहे मनोरंजनाचा टोल, कारण आहे झी चित्रगौरवचा माहोल। चला तुझं खूप खूप स्वागत करतो मी। थँक्यू दादा। झी चित्रगौरव 2023 मध्ये येस, मला सांग हा झी चित्रगौरव पुरस्कार तुझ्यासाठी का खास आहे? झी चित्रगौरव सुरू झाल्यापासून या अवॉर्ड सोहळ्याशी असोसिएट आहे। बरोबर, पण हे वर्ष जरा जास्तच खास आहे कारण अशोक मामांसाठी काहीतरी परफॉर्म करतो। माझ्यासारख्या अनेक कलाकारांसाठी अशोक मामा द्रोणाचार्य आहेत, आम्ही एकलव्य आहोत। कारण त्यांना पाहत पाहत शिकलो बऱ्याचशा गोष्टी आणि अशोक मामांच्या गाण्यांवर त्यांच्यासमोर काहीतरी इंटरेस्टिंग परफॉर्मन्स आहे आणि जो करायला मी खूप प्रचंड एक्साइटेड आहे। एवढे कलाकार आहेत, तू एक तर शुभंकर कमाल नाचतो, कडक नाचतो, पण तरी हा परफॉर्मन्स मला करायला मिळतो याचा म्हणजे तेवढा नशिबान मी असं वाटतं मला। सचिन सर, सुप्रिया मॅम, वेलकम। सगळ्यात आधी तुम्ही इंडस्ट्रीतले माझे खूप फेवरेट कपल आहात। तुम्ही खूप चांगल्या वेशात आहात आणि छान एकदम दिसताय दोघे एकत्र। काय रहस्य काय ह्याच्या मागे काय? आज आम्ही पुन्हा लग्न करायचं ठरवलं। कोऑर्डिनेशन जेव्हा असतं तेव्हा काहीतरी कोऑर्डिनेटेड मुव्हमेंट्स पण असतात ना, मुव्हमेंट्स तशा काहीतरी कोऑर्डिनेटेड मुव्हमेंट्स करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। प्रयत्न मला तरी वाटते की तुम्ही नेल करणार आहात ती गोष्ट। अरे नाही रे, खूप वर्षांनी म्हणजे ऍक्च्युली आम्हाला हा परत मौका आपल्या झी गौरवनी दिलेला आहे। प्रेमानी त्यांनी आग्रह केला आणि यांच्या प्रेमाखातर आणि आम्ही दोघांनी ठरवलं की नाही आता चला होऊन जाऊ दे परत एकदा। नाही नाही, आम्हा सगळ्यांना माहितीये तुम्ही मौके पे चौका तर मारणारच आहात। या वर्षीच्या झी चित्रगौरवमध्ये आम्ही सगळी आमची जी टीम आहे घर बंदूक बिर्याणीची, मी सयाजी शिंदे, आकाश ठोसर, आम्ही सगळेजण येत आहोत आणि झी चित्रगौरव आमच्यासाठी खास आहे। मी तर झीचं नाही माझं नातं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे कारण की मी झीमध्ये कामही करत होतो आणि त्यावेळेस पडद्याच्या मागून आमचा सपोर्ट असायचा। मला एक गुपित कळलंय की तुम्ही काहीतरी परफॉर्म करणार आहात असं,
तर काय सांगाल त्याच्याबद्दल? सायली सांग. माझ्यासाठी तर झी चित्रगौरव पुरस्कार पहिलाच अनुभव आहे. त्यात मी आणि आकाश परफॉर्म करतोय आमच्या येणाऱ्या चित्रपटातल्या गाण्यावर. तर तो एकंदरीतच जो काही अनुभव आहे माझ्यासाठी पहिला असल्याने अजूनच स्पेशल होतोय. मला असं वाटतं की आपली ज्यावेळेस फिल्म येते ही फक्त फिल्म नाही, एक उत्सव असतो आपल्यासाठी. तसंच आमचा उत्सव जवळ येतोय पुढच्या महिन्यात 7 तारखेला आणि त्यासाठी माझ्यासाठी खास आहे खूप. श्रेयस दादा, मराठी चित्रपटसृष्टीतल्या कलाकारांसाठी झी चित्रगौरव खूप खास असतो. मला सांग, तुझ्यासाठी झी चित्रगौरव 2023 का खास आहे? झी चित्रगौरव ऍक्च्युली 2023च नाही, पण माझ्यासाठी एकंदरीतच हा सोहळा खूप खास असतो. थिएटर नंतर जेव्हा टेलिव्हिजनला सुरुवात झाली होती आणि तेव्हा झी गौरव, अल्फा गौरव अवॉर्ड्स तेव्हा व्हायचे. यु नो, त्या अवॉर्ड्सला आपल्याला जायला मिळेल का, आपल्याला इन्व्हाइट करतील का? तर इन्व्हाइट मिळणं पण एक म्हणजे खूप आम्ही भाग्यवान समजायचं स्वतःला जर इन्व्हाइट केलं तर. आणि 2023चा म्हणशील तर खास इतक्या करताय की मी खूप वर्षांनंतर मी होस्ट करतोय, मी आणि डॉक्टर निलेश साबळे. हो हो, तुम्ही इथे आहात. नमस्कार. नवीन काहीतरी आम्ही प्रयत्न करतोय, सो आय एम होपिंग की लोकांना ते आवडेल. आम्ही जे करायचा प्रयत्न करतोय ते. निलेश दादा, एक वेगळाच लुक बघतोय मी तुझा एकंदरीत, आणि आतमध्ये मी छोटीशी झलक सुद्धा बघितली की खूप धमाल करताय तू आणि श्रेयस दादा. अँकरिंग तर आपला म्हणजे आता अंगाचा एक भाग आहे असं मी म्हणेल. अवयव झालायचा होता, मला लिहायचा होता आणि डिरेक्ट पण करायचा आहे. आणि श्रेयस सर असणार म्हटल्यानंतर एक वेगळी उत्सुकता पहिल्यापासूनच लागली होती, कारण इतके आपण त्यांचे फॅन आहोत पहिल्यापासून. आणि त्यांच्या सुद्धा विनोदाचं एक वेगळं टायमिंग आहे, एक वेगळा सेन्स आहे आणि खतरनाक माणूस आहे. हा, आणि मी हे पण बघितलंय की खूप लोकांबरोबर पण तुम्ही धमाल करणार आहात, त्यांची सुद्धा तुम्ही मजा घेणार आहात, असं मला एक छोटीशी आयडिया आली आहे. काय, आम्ही पत्रकार आहोत. सरांचा एक मोठा चॅनल आहे आणि मी युट्यूब वाला पत्रकार आहे, उल्हास जगदाळे नावाचा. ये बात. आम्ही ना इकडे सेलिब्रिटींना पकडून पकडून बातम्या बनवणार आहोत आणि त्या बातम्यांमधून ना धमाल ब्रेकिंग न्यूज तुम्हाला बघायला मिळणार आहे. अवधूत दादा, काय खास करणार आहेस तू यावर्षी? मी आणि आनंद शिंदे आम्ही दोघं जण मिळून त्या व्यक्तीला आदरांजली वाहणार आहोत, जी व्यक्ती महाराष्ट्राच्या ह्या चित्रपटसृष्टीच्या इतिहासामधलं एक सुवर्ण पान म्हणून ओळखली जाते. मी भरपूर मुकाबले केलेत, भरपूर जुगलबंद्या केलेल्या आहेत. विशेष शाब्दिक जुगलबंदी होणार आहे, ती म्हणजे अवधूत मध्ये आणि माझ्यामध्ये. हे एक विशेष पाहायला मिळेल तुम्हाला. ओ दादा परत याना हसवाना, दादा परत याना हसवाना, दादा परत याना हसवाना. भाऊ दादा, श्रेया, मी बघितलंय तुमची खूप कमाल तयारी सुरू आहे, पण तुम्ही एक्झॅक्टली काय करणार आहात यंदाच्या झी चित्रगौरव 2023ला? त्यावेळेला थोडंसं वेगळं बघायला मिळणार आहे. म्हणजे आपल्या ज्या झी चित्रगौरव या अवॉर्डची भुरळ जी आहे ती बॉलिवूड मधल्या लोकांना पण पडली. हो, त्याच्यामुळे आता तिथली लोक जी आहेत त्यांना हे अवॉर्ड हवंय, तर तिथली काही लोक या अवॉर्ड फंक्शन मध्ये येऊ शकतात की आम्हाला सुद्धा हे अवॉर्ड द्या. अच्छा, असं काहीसं घडणार आहे आणि त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष मी त्यांना भेटणार आहे. हे माझ्यासाठी सरप्राईज आहे. आणि हे त्यांचं पण सौभाग्य आहे की ते त्यांना तुम्हाला भेटायला पण मिळतंय. बॉलिवूड म्हणजे बघ, आता सुद्धा कामच नाही. नाही नाही नाही, अजिबात नाही. आता आपण जाणार आहोत या कलाकारांच्या काही आठवणी जाणून घेण्यासाठी. आपल्या कारकिर्दीतला एक असा कप्पा जो त्यांनी इतकी वर्ष जपून ठेवलाय, आणि त्यात नेमकं काय जपलंय त्यांनी. आपल्या स्ट्रगलिंग काळातला तो एक दिवस जो आठवल्यानंतर आजही भरून येतं किंवा छान वाटतं. चला तर मग त्यांनाच विचारूया. कुठली तुझी अशी आठवण आहे का त्या काळातली की जे आठवल्यावर तुझ्या डोळ्यात कदाचित भरून येत असेल तुला किंवा छान वाटत असेल, अशी कुठली एक आठवण आहे का? प्रत्येक जण या मुंबईमध्ये येतो तो काहीतरी स्वप्न घेऊन येतो. मी पण एका गावातून आलो. ज्या वेळेला मी मुंबईमध्ये राहत होतो एका माझ्या मित्राच्या घरी एकच चावी होती आणि मला एका सिरियलमध्ये छोटंसं काम मिळालं होतं आणि मला 2-3 वाक्यांचा रोल असायचा आणि मला असं वाटलं होतं की मला खूप काम असणार आहे, म्हणून मी नोकरी पण सोडली होती. मी डॉक्टर म्हणून जॉब पण करत होतो, पण ती नोकरी पण सोडली त्या सिरियलसाठी. तर मी सकाळी काम असेल म्हणून सेटवर जायचो आणि तो मित्र चावी घेऊन जायचा आणि नंतर कळायचं आज सर तुमचं काम नाही.
आणि पुन्हा गाडीनं माघारी यायचो तर चावी नाही, आता घराची बोरिवलीच्या एका एरियात राहायचो. आता काय करायचं? मग मी पूर्ण वेळ बोरिवलीचा जो हायवे आपला, तिथे एक थिएटर आहे, थिएटरचं नाव मला आठवत नाही, पण तुम्हाला आठवेल जेव्हा आपण दादरकडे जातो मीरा रोड कडून लेफ्टला कार्निवल, कार्निवल थिएटर, त्या मल्टिप्लेक्स आहे, त्याच्या बाहेर एक बस स्टॉप आहे, तिथं मी बसून राहायचो दिवसभर. फक्त गाड्या बघत राहायचं आणि त्या पोस्टर्स बघायची की कुठला पिक्चर लागलाय, कुठला लागलाय. पण पैसे एवढेही नाहीत की पटकन एक पिक्चर बघू आतमध्ये जाऊन, कारण साठवायचे जेवढे आपण नोकरी सोडली, त्यामुळे आता ते पैसे नाही घालू शकत जे घरून मिळतात मला. बरोबर. म्हणून एक भयानक भीती वाटायची की आपण काय करायला आलो होतो आणि आपण आता काय करतोय. आपण नोकरी सोडलीये, एवढी मोठी मुंबई, या जाणाऱ्या येणाऱ्या गाड्या बघताना मला असं वाटायचं की यात आपलं अस्तित्व काय आहे साबळे. भीती वाटायची, कधी कधी वाटायचं जावं का निघून, होणार आहे का आपलं काय. पण मला वाटतं की मुंबई तुमची परीक्षा घेत असते आणि ती परीक्षा घेऊन तुम्हाला आशीर्वाद देते. आणि जेव्हा जेव्हा मी त्या फ्लायओव्हर वरून जातो, मी लेफ्टला बघतो आणि थँक्यू म्हणतो त्या थिएटरला आणि परमेश्वराला, की थिएटरला वाटलं की नाही तुझी जागा इथे नाही, तुझी जागा कुठेतरी एका ठिकाणी आहे आणि तू जा तिथे. तर मला वाटतं तो स्ट्रगलचा काळ असतो आणि आज जेव्हा जेव्हा हे सगळं करायला मिळतं, हा रंग लावायला मिळतो चेहऱ्याला, तेव्हा भरून येतं आणि असं वाटतं की याचसाठी तर केलं होतं ना सगळं. स्ट्रगलिंग पिरियडमध्ये तर खूप अशा गोष्टी असतात ज्या तुम्ही नंतर त्याचा विचार करता आणि तुम्ही म्हणता अरे बापरे, त्यावेळेला असं व्हायचं, त्यावेळेला असं झालं होतं. एक गोष्ट अशी घडली की जी अर्थात ती राहिली आहे माझ्याबरोबर, आणि ती म्हणजे अशी की मला झीच्याच त्या सिरियल्स केल्या होत्या, पॉप्युलर झालं होतं, सगळं झालं होतं, पण नंतर झीच्याच एका सिरियलसाठी मला ऑडिशनसाठी बोलावलं होतं. आणि दॅट वॉज नॉट रिअली अ ग्रेट फेज इन माय करिअर. फार काही काम नव्हतं, फार काही कामच नव्हतं. आणि मी ऑडिशनसाठी गेलो आणि तेव्हा आय रिमेंबर तो कॅमेरा, जेव्हा माझी टर्न आली तेव्हा कॅमेरा बंद पडला. तो मी तासभर थांबलो, कॅमेरा त्यांनी चेक केला आणि तो कॅमेरा काही चालू होईना. मी तिकडनं निघालो आणि तेव्हा पेजर असायचे. सो अर्ध्या वाटेत गेलो आणि मला पेज आला की अरे कॅमेरा सुरू झालाय, परत येतोस का. सो मी परत गेलो आणि परत त्यांनी ऑडिशनला सुरुवात केली. मी माझं इंट्रोडक्शन केलं आणि कॅमेरा परत बंद पडला आणि परत आम्ही थांबलो, म्हणतो कॅमेरा काय सुरू होईना. आणि मी तेव्हा खूप असा विचार केला होता की यार का होतंय माझ्याबरोबर असं, काय चाललंय आयुष्यात, काय कळत नाहीये. हे सगळं झालं, मी घरी गेलो आणि मला काही दिवसांनी इक्बालच्या ऑडिशनचा फोन आला आणि मी त्या ऑडिशनला गेलो, सिलेक्ट झालो, इक्बाल फिल्म झाली अँड द रेस्ट इज हिस्ट्री. पण त्याच्यानंतर असं झालं की त्याच्या पुढचाच जो झी गौरव होता तेव्हा मला झीनेच मला तो होस्ट करण्यासाठी म्हणून विचारलं, कारण ऑफकोर्स तेव्हा इक्बाल वगैरे झाले होतं. बरोबर. पण एक इतकं छान सरप्राईज मला झीनी त्यावेळेला स्टेजवर दिलं, ते म्हणजे मी आणि भरत जाधव आम्ही होस्ट करत होतो आणि शो चालू असताना त्यांनी त्या वर्षी एक नवीन अवॉर्ड इंट्रोड्यूस केलं होतं, ज्याला आज आपण मराठी पाऊल पडते पुढे अवॉर्ड जे म्हणतो, ते त्या वर्षी इंट्रोड्यूस झालं 2006 मध्ये. आणि ते बोलत असताना ते म्हणाले की एका नवीन मुलाला आपण देतोय ते अवॉर्ड, त्यांनी असं असं काम केलं वगैरे वगैरे. आणि सडनली ऑडिओ व्हिज्युअल सुरू झालं स्क्रीनवर आणि बघितलं तर मीच होतो, सो द अवॉर्ड वॉज फॉर मी. and I had no clue about it, so it was a huge surprise for me. आणि मला माहित नाही ती क्लिप अजून आहे की नाही, पण मी असं बघून माझं 2 मिनिटं तोंड असं उघडच होतं की मी बघत राहिलो स्वतःला, हायला मलाच आहे हे अवॉर्ड. आणि मग भरतनी मला टच केलं आणि सांगितलं की तुलाच आहे, तू जाऊन घे. सो सुभाषजी आले होते, त्यांनी ते अवॉर्ड दिलं आणि त्यांच्या हातून मी ते घेतलं. सो आय थिंक या सगळ्या मोमेंट्स आहेत ज्या तुम्ही कधीच विसरू शकत नाही. आज इतकी वर्ष झाली, 18-19 whatever वर्ष झाली, ते अवॉर्ड चालू आहे, वेगवेगळ्या लोकांना मिळालं, पण कुठेतरी यू रिमेंबर की यू वर द फर्स्ट वन टू गेट दॅट. एक्झॅक्टली. एक म्हणजे मी तेव्हा फू बाय फू करत होतो आणि मुलीला शाळेत आणायला गेलो होतो आणि शाळेच्या बाहेर उभा होतो मी आणि एक स्कूटी माझ्या बाजूला अशी लावली होती. तर ती आल्यावर मी तिला म्हटलं ही बघ, ही नवीन घेतली. तर ती अशी शॉक झाली, काय. आणि म्हटलं अरे नाही, आपली नाही, दुसऱ्याची आहे. पण ते एक्सप्रेशन बघून असं वाटलं ते मला विकत घेता येणार नाहीत ना एक्सप्रेशन, कारण ती बोलते मी थांबलं सगळं जग माझ्यासाठी. जेव्हा मी ते बघितलं श्वासच थांबला म्हणाली. तर मी म्हटलं अरे नाही, आपण आता पैसे जमवायचे आणि आपण स्कूटी घ्यायची. आणि त्यावेळी एवढं वाईट वाटत होतं की त्यावेळी तेवढे पैसे नव्हते मिळत, घर चालवायचं आणि हे सगळं करायचं, आणि स्कूटी वेगळं आता आलं त्यात. म्हटलं नाही, पण ही तिथं स्वप्न पूर्ण करायचं आपण. म्हणून मग हळूहळू करता करता फू बाई फू चालू होतं, झीचाच कार्यक्रम होता आणि त्याच्याचमुळे मी पैसे जमवू शकलो आणि स्कूटी घेऊ शकलो आणि अजूनही ती स्कूटी माझ्याकडे आहे.
दिस इज सो स्वीट. कमाल कमाल. पण मला वाटतं की भाऊकडे अशा असंख्य असे किस्से असतील, बिकॉज त्यांनी इतकं स्ट्रगल पाहिलंय आणि त्याच्यातनं आज तो जो आहे त्याच्यामुळे आम्ही तर कायम त्याच्यासमोर नतमस्तक असतो. कारण का मी कमिंग टू माय पॉइंट की इतका स्ट्रगल मला नाही पाहायला मिळाला. तू आपण लहानपणापासून एकत्र आहोत आणि तुला माहितीये की किती असा स्ट्रगल आपण नाही बघितलाय. पण मला आठवतंय की असं एक स्वतःच्या कमाईची गाडी असं एक असतं बघ आपल्याला की माझ्या कमाई बाकी सगळं ठीक आहे पण आपल्या कमाईची गाडी असं. तर तशी माझ्या कमाईची गाडी नव्हती. तर एकदा ना खूप पाऊस पडत होता आणि बोरिवलीवरनं मी फिल्म सिटीत जात होते आणि ते नाही का एकच खूप खड्डा असतो हायवेवरती आणि तिथे ऑपोजिट साइडला पाणी उडतं आणि तसं एका माणसाने रे तिकडने, आता अर्थात त्याची चूक नव्हती म्हणा, पण मी रिक्षाने जात होते आणि त्याने ऑपोजिटने आला आणि तो सगळा चिखल माझ्या तोंडावर. तर लिटरली पिक्चर मध्ये बघतो ना आपण कसं चिखल पुसला आणि मग एक असं मन घट्ट केलं आणि म्हटलं नाही, एक दिवस मी स्वतःची गाडी घेणार. आणि आता किती पाऊस असला तरी तो खड्डा अजून तिकडे आहेच, पण मी हळू चालवते कारण का जर त्या बाजूला कोणी रिक्षात असलं. तो चिखल किती लाखाला पडला. ते नायक फिल्म मध्ये नाही का अनिल नाका तोंडात चिखल. सो म्हणजे जसं तू म्हणालास जसं की एक वाईट गोष्ट पण होती की मला खूप वाईट वाटलं होतं, पण त्याच्यात एक चांगली गोष्ट झाली की मी ऍक्च्युअली नंतर स्वतःची गाडी घेतली. वा वा वा, सो ग्रेट. आणि आय गेस हाच स्ट्रगलिंग पिरियड आपल्याला घडवतो आणि आता जिथे आहात तुम्ही ते आय गेस त्याच्यामुळेच आहे. थँक्यू. झी चित्रगौरव म्हटलं तर प्रत्येक कलाकाराची उत्सुकता असते की आम्हाला तर इथे परफॉर्म करायचंच आहे. मला सुद्धा आहेच. पण ह्या वर्षी जे परफॉर्म करतायत त्या कलाकारांना जाऊन विचारूया की झी चित्रगौरव त्यांच्यासाठी का खास आहे आणि त्यांचा प्रवास झी चित्रगौरवचा नेमका काय आहे आणि कुठली आठवण आपल्याला सांगता येते का? हा, तर चला तर मग विचारूया त्यांनाच. मला सांगा की एवढी वर्ष झी चित्रगौरव होतंय तर तुमचा काय एकंदरीत प्रवास आहे? झी गौरवचा माझा प्रवास तसं पाहायला गेलं तर पहिला झी गौरव मी डायरेक्ट केला होता, ज्याचं नाव होतं अल्फा गौरव. त्यानंतर हा मोठा होत गेला गौरव आणि आज तो इतका मोठा झालेला आहे ते पाहून मला खूप आनंद तर आहेच पण अभिमान सुद्धा आहे. हे 23वे वर्ष आहे झी चित्रगौरवचं. तर एवढ्या वर्षात अजून कुठली एक अशी आठवण सांगू शकतोस का तुझी झी गौरव बरोबर? अरे खूप आहेत. म्हणजे मी किती वेळा म्हणालोय मला पहिलं नॉमिनेशन मिळालं लोचा झाल्यासाठी बेस्ट सपोर्टिंग ऍक्टरचं. त्यानंतर अवॉर्ड मिळालेले आहेत, लक्षवेधी अभिनेता असेल, विलनचा अवॉर्ड मिळाला, खलनायकाचा अवॉर्ड मिळालाय मला ड्रीम वॉलसाठी. पण सर्वात खूपच जवळचा मोमेंट म्हणेल तर जो मराठी पाऊल पडते पुढे हा पुरस्कार मिळाला होता आणि एवढं ऍप्रिशिएट करणं ते माझ्यासाठी अजूनही खूप मोठा मोमेंट आहे माझ्यासाठी. तो 7-8 वर्षांपूर्वी पहिला झी चित्रगौरव पुरस्कार जो मला देण्यात आला दिग्दर्शन करण्यासाठी आणि लिहिण्यासाठी. आणि तो पहिला असा पुरस्कार सोहळा होता ज्याच्यामध्ये अख्खी हवाई टीम होती, लीड करणार होती आणि आम्ही सगळे नवीन होतो त्या काळात. तेव्हा आमचे ना बॅनर्स लागले होते पहिल्यांदा आणि कोणीतरी आम्हाला फोन केला की तुमचे बॅनर्स आहेत बरं का यावेळेला. आपण बघतो ना की मोठ्या स्टार्सचे बॅनर्स इतकी वर्ष आपण बघत आलो. तर ते बघण्यासाठी प्रत्येक जण आपापली गाडी काढून, छोटी मोठी जी गाडी होती त्या काळात आपल्याकडे, आम्ही रात्रीचे ते बॅनर्स बघायला फिरत होतो. कुठेतरी बँड्रा फ्लायओव्हरला लागलाय, अंधेरी फ्लायओव्हरला लागलाय. इतकं भारी वाटत होतं की आपल्याला एक छोटासा चेहरा होता पण तो इतका मोठा चेहरा झी मराठीने केला आमचा. आणि त्यानंतर मग हे सातत्यानं सुरू राहिलं. आजपर्यंत अनेक वेळा मी हा सोहळा लिहिला, इकडे काम केलं, अँकरिंग केलं, पण मला वाटतं की हे घर आहे माझं झी मराठी. त्यामुळे घरातला कार्यक्रम करण्यासाठी, घरातला एखादा सण करताना जेवढी उत्सुकता असते तेवढी असते मला. माझी एक खूप खास आठवण शुभंकर मी तुला सांगते. एका झी चित्रगौरवच्या वर्षी माधुरी दीक्षित मॅम येणार होत्या आणि त्यांच्या बरोबर एक स्पेशल ऍक्ट करण्याची संधी मला त्या वर्षी मिळाली होती. आणि त्या वर्षी माधुरी दीक्षित मॅम बरोबर फुगडी घालायची, म्हणजे त्यांना फुगडी घालायला लावायची असा तो ऍक्ट होता. तर मला असं झालं होतं की काय, आणि येऊन मला कळलं होतं की आणि फुगडी वगैरे म्हणजे आपलं होतं की त्याच्यामुळे मला तो अर्थात सगळेच लक्षात राहण्यासारखे असतात पण ते वर्ष मला खूप प्रकर्षाने आठवते. थँक्यू सो मच. खूप मजा आली मला. थँक्यू. आणि अशीच मजा आपण शो मध्ये पण करूया आणि तुम्ही करणारच आहात हे मला माहितीये. सो आज तर झोपच नाही मला कारण बॉलिवूड आता मी त्याच्याच मागे लागतो आणि आता मी जातो, नाही तर मग कधी करणार हे सगळं. येस येस येस, प्लीज तुम्ही तुमची तालीम प्लीज चालू ठेवा. ओके.
सी यू आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. All the best, all the पाहिलं मंडळी, आपल्या कलाकारांनी तर त्यांची मतं मांडली आहेत आणि काय तयारी सुरू आहे एकदम जोमात. हो, मला माहितीये तुमची उत्सुकता शिगेला पोचली आहे आणि तुम्हाला फार काळ वाट पाहावी लागणार नाहीये. पुढच्या आठवड्यातच म्हणजे 26 मार्च 2023 ला तुम्हाला हा सोहळा पाहता येणार आहे. मी तर नक्की बघणार आहे, तुम्हीही पाहायला विसरू नका. भेटूया 26 मार्च 2023 ला रविवारी संध्याकाळी 7 वाजता फक्त झी मराठीवर. आणि होऊया साक्षीदार गाण्या ब्लॅक नॅचरल्स प्रस्तुत झी चित्रगौरव 2023.